नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला आहात. तर जे विद्यार्थी 12वीत चांगल्या मार्कांनी किंवा पास झालेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता बघा की 12वी झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना एक टेन्शन असते की नेमकं काय करायचं. तर त्या दृष्टिकोनातून आपण इथं थोडी चर्चा करणार आहोत. तर आता बघा, काही करिअर निवडत असताना काही आपल्याला घटक लक्षात घ्यायचे असतात आणि त्याच्या आधारावर आपण करिअर निवडायचं असते. तर बघा, पहिला पॉईंट आपण लिहिला, फक्त गुणावर नाही तर आवडी क्षमता यांच्या आधारावर करिअर निवडणे महत्वाचे. आता बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी आवड आणि क्षमता किंवा आपल्याला कशात इंटरेस्ट आहे ही लक्षात न घेताच काहीतरी आपल्या कोणीतरी बाबा तिकडे चाललं म्हणून सगळे जण चालले म्हणून आपण जातो ही भूमिका घेतात, तर ती योग्य नाही. कारण की त्याच्यामधून काय ते नैराश्य येते, कारण की ते आपल्याला आवडलेलं नसते किंवा आपली क्षमता आवडलेलं जरी असते तरी आपल्या क्षमता आहेत का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं ठरते. दुसरं, 12वी नंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट, कॉमर्स, सायन्स, IT, डिझाईन, मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर आणि इतर अनेक क्षेत्र आहेत. त्यामुळे इतरांनी काय निवडलं यापेक्षा तुम्हाला काय आवडतं हे ओळखा. म्हणजे 12वी झाल्यानंतर नंबर ऑफ करिअरच्या संधी आहे, तर त्याच्यापेक्षा तुम्ही काय ठरवलं पाहिजे की बाबा इतरांनी काय निवडलं, आपला मित्र गेला म्हणून आपण जायचं ही भूमिका नसली पाहिजे. तर आपल्याला काय आवडतं याच्यावर ते निर्णय घेणं योग्य ठरते. नंतर 12वीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी करिअर निवडण्याच्या टप्प्यावर असतात, पण इतरांच्या दबावामुळे जबरदस्तीने करिअर निवडणे योग्य नाही. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की बाबा पालक सांगते म्हणून चालला, आपला मित्र सांगते म्हणून चालला, किंवा आपले टीचर सांगतात म्हणून. अरे बाबा, तुला स्वतःला काय आवडते हे जोपर्यंत समजणार नाही तुला. आता बघा, 12वी एखाद्या विद्यार्थ्याची झाली म्हणजे काय, त्याला ती क्षमता घेण्यासाठी तो सक्षम आहे. म्हणजे बाबा त्याला काय आवडते, काय त्याची क्षमता, हे असं सगळे स्वतःच स्वतःला कळत असते. त्यामुळे उगाच कोणतरी जबरदस्तीनं काहीतरी सांगितलं म्हणून तिकडे जाणं हे योग्य ठरत नाही. नंतर चौथा पॉईंट, प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, क्षमता, स्वप्न वेगवेगळी असतात. त्यामुळे करिअर निवडताना स्वतःला काय आवडतं, कोणत्या क्षेत्रात आपण चांगलं करिअर करू शकतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. आता बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी तो समजून घेत नाही की बाबा त्याची आवड, क्षमता ह्या गोष्टीचं तो समजून न घेता लगेच कोणीतरी चाललं काहीतरी करत आहे, बाबा आपल्या मित्र चालले किंवा आपल्या वडिलांनी असं सांगितलं किंवा आपल्या घरच्यांनी असं सांगितलं किंवा टीचरने असं, तसं करू नये. त्यानं काय होते, समोर आपण त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या फील्डमध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि उगाच खूपच नैराश्य येते, टेन्शन येते. त्याच्यामुळे ती चूक आता करू नका. नंतर, पालक, मित्र, शिक्षक यांचा सल्ला नक्कीच घ्या, परंतु अंतिम निर्णय आपल्या आवडीचा आणि क्षमतेचा असू द्या. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सल्ला घ्यायचाच नाही का, तर सल्ला घ्यायचाच आहे. म्हणजे तुम्ही आपले मित्र असतील, आपले आईवडील असतील, शिक्षक असतील किंवा एखादे काही मार्गदर्शक असतील मार्केटमध्ये, त्यांचा सल्ला नक्की घ्या. परंतु निर्णय आपल्या आवडीचा आणि क्षमतेचा असू द्या. सल्ला घेणं चुकीचं नाही, परंतु शेवटी अंतिम निर्णय जो आहे हे फार महत्वाचं आहे की अंतिम निर्णय आपल्या आवडीचा आणि क्षमतेचा असू द्या. नंतर, योग्य करिअर तेच असतं ज्यात आपली आवड, मेहनत आणि समाधान असतं. कारण की काय होतं की करिअर म्हणजे काय, म्हणजे ज्याच्यामध्ये आवड आहे, कारण की आवड असते की आपल्याला कंटाळा येणार नाही आणि समाधान असतं, तेच योग्य करिअर असतं. उगाच आणि इतराशी तुलना करू नका की बाबा याला एवढे टक्के मिळाले, त्याला तेवढे टक्के मिळाले. कारण की उगाच दोन लोकांशी स्पर्धा करण्यात अर्थ नसते. कारण की उगाच शर्यतीत आपण वाहून जाऊ नका. कारण की सगळ्यांचा शर्यतीचा स्टार्टिंग पॉईंट हा वेगळा असू शकतो. सगळ्यांचं आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर जे बॅकग्राऊंड असते वेगवेगळं असते. त्याच्यामुळे एकमेकाशी तुलना करू नका. आणि ज्यांना कमी पर्सेंटेज मिळाले त्यांनी स्वतः मला निगेटिव्ह समजण्याचं कारण नाही. हे काही शिक्षण हा जीवनापर्यंत, जीवन मरणापर्यंतचा प्रवास आहे. म्हणजे असं नाही की बाबा 12वीत झालं की कमी टक्के मिळाले म्हणून आपण संपलं. हे लॉंग टर्म प्रोसेस आहे. त्याच्यामुळे उगाच त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना जास्त मिळाले त्यांनी हवेत उडण्याचं कारण नाही आणि ज्यांना कमी मिळाले त्यांनी सुद्धा डिस्करेज होण्याचं कारण नाही. कुठेही या गोष्टी व्हायला नको. कारण की शिक्षण शिक्षण हे जीवनभराचा प्रवास आहे. शिक्षण काही म्हणजे नुसतं 10वी आणि 12वी पुरतं मर्यादित नाही, हे लक्षात घेणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. तर होप करतो काही महत्वाचं जर वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.